तर महाराष्ट्रीयन साडी कलेक्शन आपण बघायला सुरुवात करूया. महाराष्ट्रीयन साडी जर आपण म्हटलं तर कलेक्शनमध्ये सर्वात प्रथम यायला गरजेचं आहे म्हणजे पैठणी साडी. हा साडीचा पदर आहे. काठावर सर्वीकडे मोर दिसत आहेत, इवन पदरवरती सुद्धा. आणि हा साडीचा असा संपूर्ण कलर आहे ब्लूमध्ये. आणि ही साडी खूपच सुंदर दिसते, अशी घातल्यावरती दिसेल ती. खूप छान कलर असा आहे हा आणि माझा फेवरेट आहे. सो तुम्ही बघू शकता माझी प्युअर पैठणी साडी. ही जी साडी तुम्ही बघत आहात ह्या साडीला म्हणतात पठाणी सिल्क. आणि हा असा साडीचा पल्लू आहे. त्या साडीचा कलर किती सुंदर आहे. हा साडीचा पदर आहे खूप सुंदर असा. आणि ही संपूर्ण साडी ही अशी आहे. दोन कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ही साडी येते, त्याच्यामुळे खूप छान दिसते साडी. तुम्ही बघू शकता स्वतः. नवरात्र आली की आपल्याला आठवतं की अरे यार हा कलर तर आपल्याकडे नाहीच आहे, आणि त्यावेळेस तुम्ही डिसाईड करता की आपण ह्या कलरची साडी घेतली पाहिजे. तसंच माझ्याकडे व्हाईट कलरची साडी आहे जी आपल्याला नवरात्रीमध्ये खूप कामी येते. हा साडीचा पदर आहे आणि खूप छान अशी ही काठ आहे साडीला गोल्डनमध्ये. आणि संपूर्ण साडी ही व्हाईट येते. ही जर साडी तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. महाराष्ट्र म्हटलं तर आपल्याकडे पैठणी तर असायलाच हवी, परंतु त्याचसोबत खणाची साडीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. आणि तीच साडी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ती साडी ॲक्च्युली ती खूप माझ्या जवळची आहे, बिकॉज पैठणीपेक्षा पण. कारण की ती साडी मी पहिल्यांदा स्वतःच्या कमाईमधून घेतली होती. आणि त्याचा कलरसुद्धा खूप सुंदर आहे. हा असा काठ येतो ब्लूमध्ये आणि गोल्डन जरीचा. हा साडीचा पदर आहे. ऑल टाईम माय फेवरेट साडी इज दिस. मला असं वाटतं प्रत्येक महिलांकडे ऑर्गेन्झा ही साडी असेलच. आणि त्यातलीच एक माझ्याकडे साडी आहे जी खास आहे. ती पण माझ्यासाठी खास आहे. खरं बघायला गेलं तर महिलांच्या वॉर्डरोबमध्ये जेवढ्याही साड्या असतात त्यांच्या सर्वच जवळच्या आणि खास असतात. आणि त्यातलीच एक साडी म्हणजे ऑर्गेन्झा, जी मी तुम्हाला आता दाखवते. साडीला अशी बॉर्डर आहे खूप छान अशी. आणि ह्या साडीचा रंग जो आहे तो ॲक्वा ब्लू आहे. आणि साडीच्या पदराला मस्त असे गोंडे दिलेले आहेत. खूप सुंदर असं वाटतं ते. संपूर्ण साडी ही अशीच आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान वाटते, म्हणजे पार्टीवेअर म्हणा किंवा कोणाच्या रिसेप्शनला तुम्ही जाताय तर ही साडी बेस्ट आहे. ही साडीसुद्धा खूप छान आहे. आणि ह्या साडीवरती ना खूप सिंपल अशी बॉर्डर आहे. प्रत्येक मुलीकडे मला असं वाटतं की त्यांच्या आईने दिलेल्या साड्या ह्या असतातच. आणि त्या एक दोन नसून अशा बऱ्यापैकी साड्या मुलींना आवडतात. आणि जर एखादी साडी तुमच्या आईची आवडली तर ती तुम्ही न विचारतासुद्धा घेऊन येतात. त्यातलीच माझी ही एक साडी आहे जी मला खूप आवडते. आणि मी लहानपणापासून ती मम्मीच्या अंगावर बघितलेली आहे. आणि त्याच्यामुळे ही साडी माझी खूप खास आहे. आणि मी तिला विचारून ही साडी घेतलेली आहे. ह्या साडीचा रंग ॲक्च्युली आंबा कलर आहे, तुम्ही बघू शकता. आणि साडीला ह्या बारीक अशी काटाची बॉर्डर आहे. ह्या साडीचा पदर हा आहे रेडमध्ये. आणि संपूर्ण साडी ही आंबा कलरमध्ये येते. टिपिकल मराठी साडी. काही साड्या अशा असतात ना ज्या ओल्ड फॅशन असतात, परंतु ओल्ड हा न्यू ट्रेंडिंग बनलेला आहे. आणि त्यातली ही साडी जी
स्मॉल बॉर्डरमध्ये येते, तुम्ही बघू शकता. खूप छोट्या अशा काठामध्ये ही साडी आहे. आणि हल्लीच्या मुली ह्या आमच्यासारख्या ज्या आहेत त्या आता कमी काठाच्या साड्या प्रेफर करतात. त्यातली तुम्ही ही एक साडी बघू शकता. ही पण प्युअर सिल्कमध्ये येते आणि ही नेसल्यावरती खूपच सुंदर दिसते. तुम्ही आत्ताच फोटोमध्ये हिचा रंग बघू शकता, किती सुंदर वाटतं. आणि नवरात्रीमध्ये ब्लू कलर तर कामी येणारच आहे आपल्याला. ह्या साडीचा हा पदर आहे आणि ही जी बॉर्डर तुम्ही बघताय ही सिल्वर कोटिंगमध्ये आहे, सिल्वर रंगात आहे आणि त्याच्यामुळे ही साडी खूप जास्त उठून दिसते आणि खूप छान मस्त दिसते. ही पण साडी माझ्या मम्मीची आहे. तुम्हाला आवडली तर मला सांगा कमेंटमध्ये. ही एक माझ्याकडे बांधणीची साडी आहे. म्हणजे काही साड्या अशा असतात ना की त्याला खूप जास्त खर्च करायची गरज नाही लागत, परंतु त्या साड्या खूप क्लासी लुक देतात आणि त्यातलीच ही एक साडी आहे. तुम्हाला मी दाखवते. ही जी साडी तुम्ही बघताय ह्या साडीचा हा पदर आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी लेस या साडीला दिलेली आहे आणि ह्या साडीचा ब्लाऊज हा कॉन्ट्रास्ट आहे येलो कलरमध्ये, जो तुम्हाला मी दाखवते. खूप सुंदर वाटतो तो ब्लाऊज या साडीवरती. आणि संपूर्ण साडी ही बांधणीच्या वर्कची आहे आणि खाली संपूर्ण ठिकाणी तुम्हाला होल साडी तुम्हाला ही लेस साडीमध्ये दिसते. त्याच्यामुळे ही साडी खूप छान वाटते, खूप छान वाटते. आणि या साडीचा ब्लाऊजचा जो हुक आहे तो मी पाठच्या साईडला केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा फ्रंट साईज आहे ब्लाऊज. आणि मला सिम्पलच आवडतात साडी आणि साडीचे ब्लाऊजसुद्धा. मागच्या वर्षीच एक साडी खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होती आणि त्यातली तुम्हाला मी आता दाखवते. आणि तिचा कलर पण खूप ट्रेंडिंग चालला होता. इवन आजच्या क्षणी पण तो कलर खूप जण बाय करत आहेत. हा कलर तुम्ही बघू शकता. आणि हा असा साडीचा पदर आहे. आणि संपूर्ण साडी ही अशी येणार आहे. आणि हा साडीचा काठ. ही साडीसुद्धा खूप सुंदर वाटते जेव्हा तुम्ही नेसता साडी प्रॉपर. खूपच छान कलर आहे साडीचा आणि ऑफकोर्स ट्रेंडिंग आहे. आणि हा असा रंग आहे साडीचा. आणि खाली ही अशी बुट्टी दिलेली आहे. आणि हा साडीचा पदर आहे. खूप सुंदर साडी वाटते ही जेव्हा तुम्ही वेअर करता. खूप सिम्पल आणि मेन म्हणजे असं होतं की सिल्क साडीचं समटाईम्स ती फिटिंग प्रॉपर बसत नाही, तर त्याच्यामुळे अशा काही साड्या असतात ज्या खूप छान अशा उठून दिसतात आणि खूपच छान वाटतं. बघा तुम्ही. साडी म्हटलं तर आपल्याला प्रत्येक सीझन वाईज साड्या ह्या असणं खूप गरजेचं आहे. आणि लग्न कार्य तर आपल्याला माहीतच आहे की समरमध्येच येतं, उन्हाळ्यातच लग्न येतात. परंतु ज्या ऑफिस फ्रेंडली साड्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते एक दोन. जी आता मी ही वेअर केलेली आहे ही सुद्धा तुम्ही ऑफिस वेअर करू शकता. आणि ऑफिसला जात असाल तर तुमच्याकडे ही साडी तर नक्कीच असेल. आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मला ब्लू कलर आवडतो, त्याच्यामुळे ही एक अजून एक ब्लू कलरमध्ये खूप छान असं वाटतं. ही मलमल कॉटनमध्ये आहे. आणि सेकंड इज दिस वन. ही साडीसुद्धा खूप छान आहे आणि साडीला मस्त असे गोंडे लावलेले आहे त्याच्यामुळे पदराला, सो त्याच्यामुळे अजून छान साडी वाटते. कलर पिंक आहे आणि व्हाईटमध्ये तिच्यावरती लाइनिंग आहे. या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण साडी कलेक्शन दाखवू शकते का गाईज? ऑब्व्हियसली नॉट. त्याच्यामुळे मी काही मोजक्या साड्या तुमच्यासमोर शेअर केलेल्या आहे. आणि जर तुम्हाला अशा अजून साड्या बघायच्या आहेत का, बघायच्या असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.